नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। येणाऱ्या काळात आता जे भाडं मोटर कॅबचं चाललेलं आहे ना, मोटर कॅबचं म्हणजे हे पर्यटक परवाने आहेत आणि त्यांना भाडं ठरवायचा कुठलाही कायदा नाही। पण आम्ही शासनाला एक विनंती केलेली आहे, कारण हे पर्यटक परवाने आहेत, ह्यांना ज्या प्राधिकरणात गाडी त्यांची नोंद आहे तिथं कुठलाही व्यवसाय करता येत नाही। ओला कोला हे जे ऑनलाईनवाले आहेत हे 100% बेकायदेशीर आहेत, कुठली प्रणावली नाही। आणि पर्यटक परवान्याच्या ज्या गाड्या आहेत हे बेकायदेशीरपणे स्थानिक धंदा करतात आणि हीच लोक पुन्हा बोंबाबोंब करतात। रिक्षावाल्याला असं होणार आणि तसं होणार, काही रिक्षावाल्याला फरक पडणार नाही, कारण पर्यटक परवान्याच्या गाडीला स्थानिक व्यवसाय करायची परवानगीच नाही। राहिला प्रश्न, हे खाली भीती घालतात, नुसती बोंबाबोंब करतात, रिक्षावाला आता पाक बर्बाद होणार आणि या होणार त्या होणार, बाईक टॅक्सी येणार, येऊन द्या। बाईक टॅक्सी आल्यावर रिक्षावाल्याला काही फरक पडत नाही। पण बेकायदेशीरपणे ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्या ऑनलाईनच्या माध्यमातून चालतात, त्यांच्यावरती कारवाई करावीच लागणार आहे शासनाला। ह्यांना स्थानिक धंदा करता येत नाही। पण ST महामंडळाला शासन भाडं ठरवतं, नगरपालिकांच्या परिवहन सेवेना शासन भाडं ठरवतं, रिक्षा टॅक्सीला शासन भाडं ठरवतं। त्याच्यासाठी काही नियम झालेले आहेत। रिक्षा टॅक्सीला आता भाडेचं आणि परवान्याचं टेन्शनच राहिलेलं नाही। काय मागील त्याला परवाना मिळणार, काय किती बी गाड्या वाढून द्यात, कारण हेच बोंबाबोंब करतात, परमिट बंद करा आणि हेच काळा बाजार करतात। हे मात्र लक्षात ठेवायचं आहे। 3-5 वर्षाची परमिट, आज बी 30% रिक्षाची परमिट ही काळ्या बाजारानं चाललेली असतात। त्यांचे नेत्यांचे धंदे आहेत, रिक्षा विकायचे, ही करायचे, 4-4 माणसं ठेवले तर RTOच्या समोर आपलं टेबल टाकून जाऊन द्या, या आमच्याकडून आम्ही काम करून देतो। पण पेपरलेस सेवा, फेसलेस सेवा हे सगळं झालेलं आहे। लेबर बोर्ड, कल्याणकारी बोर्डाचे ऑनलाईन फंक्शन झालेलं आहे तो, आता ते कुणाकडे काही नाही। रिक्षावाल्यांनी सुद्धा RTOला जाऊन ते फॉर्म भरायचे आहेत, RTO अधिकाऱ्यांच्याकडं भरून घ्यायचे, शासनाची फी भरायची आणि शासनाला कनेक्ट व्हायचं। पण आम्ही शासनाकडं सतत, आत्तापासूनचा हा विषयच नाही, ह्यांचे जे आता चाललेलं आहे, ह्या बेकायदेशीर गाड्या अधिकृत कराव्या म्हणून भाडं द्या। अहो, शासनाला अधिकार नाहीत पर्यटक परवान्याचे भाडे ठरवायचे। हे प्रत्येकानं विचार करा, हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा, कळून द्या एकदा लोकांना। पर्यटक परवान्याचं भाडं कोण ठरवतं? ज्याला गाडी भाड्यानं पाहिजे, मग तो किलोमीटरवरती देईल, दिवसावर देईल, ड्रायव्हरचा त्याचा नाईटचा भत्ता घेईल, किती दिवसासाठी हे पर्यटक परवान्यासाठी ते जाणार आहेत। स्थानिक धंदा करता येत नाही। पण त्यातूनही आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे, ह्याचं मिनिमम रेंज 70 किलोमीटरची ठेवा, की ज्या प्राधिकरणाकडं परवाना घेतलेला आहे त्या प्राधिकरणाच्या ह्याच्यात तो व्यवसायच करू शकत नाहीत। पर्यटनासाठी हे परवाने आहेत, हे प्रथम सगळ्यांनी लक्षात घ्या। कारण ह्यांची जे झोल चाललेले आहेत ना आता, की ह्या गाड्या अधिकृत करण्याचं, पण असं शासनालाच करता येणार नाही। ते ओला कोलाच्या नावानं बोंब मारतात आणि आम्हाला दर देत नाहीत। ओला कोलाला भाडं ठरवायचा अधिकारच नाही, तो आहे कमिशन एजंट, ती बी त्याला अजून शासनानं कुठली मान्यता दिलेली नाही। हे प्रत्येकानं लक्षात घ्या। पण आम्ही सतत शासनाकडं प्रयत्न करतो आहे की पाठीमागे एक वेळ ॲम्ब्युलन्ससाठी सुद्धा भाडं ठरवलेलं आहे। लोक पाळतात का कायदा? नाही। ॲम्ब्युलन्ससाठी सुद्धा AC ॲम्ब्युलन्ससाठी, ऑक्सिजन असणाऱ्या ॲम्ब्युलन्ससाठी, साध्या ॲम्ब्युलन्ससाठी आम्ही समित्या नेऊन ते भाडं निश्चित करायला लावलं आहे ना। आणि ते कायदाच आहे की त्यांनी गाडीत तो लावायचा आहे आणि तेवढंच पैसे द्यायचं, म्हणजे ह्यांच्यात बी मोठा फरक असतो आहे। रिक्षा टॅक्सीचं भाड्यासाठी हाकीम समिती ही नेमायला लावलेली होती, बाकी श्रेय घेणारे वाटेल ते बोलतात हो, खटोवा समिती, आणि दुसरी एक समिती नेमलेली होती, रिक्षाचं किलोमीटरवरतीच अंतर करा, हा 1.5 किलोमीटरचा टप्पा आहे, हा काढून टाका आणि सरळ मीटरनं, ते भविष्यात मीटरनं होईल, तोही आपण शासनाला अहवाल पाळायला लावू। हे मात्र काय ही करू नका। आणि प्रत्येक वर्षाला रिक्षाचं टॅक्सीचं हे भाडं वाढणार आहे। पण पर्यटक परवान्यासाठी शासनाला कायदा करता येईल का? कायदा करता येईल, परंतु तो कायदा करताना शासनाला विचार करावा लागणार आहे की ज्या प्राधिकरणात पर्यटक परवाना घेतलेला आहे त्या प्राधिकरणाच्या हद्दीत त्याला व्यवसाय करता येणार नाही। म्हणजे समजा पुण्याच्या RTOकडनं त्यांनी पर्यटक परवाना घेतलेला आहे, तर त्याला पुण्यातलं कुठलंही भाडं मारता येणार नाही।
तो डायरेक्ट मुंबईला येईल, एअरपोर्टला येईल, सांगलीला जाईल, कोल्हापूरला जाईल, मध्य प्रदेशला जाईल, उत्तर प्रदेशला जाईल. तिथं त्यांच्या बाँड्रीवरती टॅक्स भरायचा असतो आणि ती परमिशन देतात तिथं. मग ते भाडं ठरवायचं असतं कुणी? जाणारा तो पर्यटक, आणखीन तो गाडी मालक. ह्यांनी ते भाडं ठरवायचं असतं. गाडीचे पेपर हे अपडेट लागतातच आणि ह्या गाड्या फक्त 8 वर्ष चालतात. मराठी लोकांनी ह्या गाड्या घेण्यापेक्षा काळी पिवळी मीटरची टॅक्सी घ्या. तुम्हाला शासन भाडं ठरवून जातं. आणि आता वर्षातनं एक वेळ भाडं वाढणार आहे. असं काही नाही. भाडं मागायची काही गरज नाही, परमिट मागायची काही गरज नाही. आणि रिक्षावाल्यांच्या काय मागण्या राहिलेत? हे नुसतं आपलं निवेदन द्यायचं, त्या बाटलापासिंगचं पैसे जास्ती घेतात. घ्या, प्रत्येक संघटनाने एक बाटला टेस्टिंगचं घ्यान द्या ना. 700 रुपये पासिंग करून सरकार लायसन देतं ना. कोण म्हणलं देत नाही? आता हे सगळी ओला कोला ह्यांच्या नावानं वरडतात सगळी. काढा ना तुम्ही एक ॲपला काही खर्च येत नाही हो. संगणक तज्ज्ञाला घ्या तुम्ही, ॲप बनवा ना आणि द्या ना त्यांना 40 रुपयानं भाडं द्या ना किलोमीटरनं. कुणी नको बोलले. हे ओला कोला बेकायदेशीर करतोय आणि तुम्ही ॲप काढलं म्हणून काय होतं? चला मराठी लोकांनी सगळ्यांनी ॲप काढा, द्या काय ओला कोलाचं भाडं द्यायचं ते जाऊन द्या ना. ते ओला कोला का म्हणायचीच काय गरज आहे? तुमच्याकडे 400-500 ऑनलाईनला गाड्या जुडल्या तरी तुमचं, आणि घ्या 5% कमिशन घ्या तुम्ही आणि कमिशन एजंट म्हणून काम करा ना. सरकार काय त्याला परमिशन देईल? काय ओला कोल्यानं काय केले? 5 लाख रुपये फी भरले ना, अर्ज केलेले आहेत. आमचं हे ॲप असं आहे. अजून कायदाच बनायचा हा डिजिटल. कोर्टाच्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत 10-12, त्यानुसार ह्यांनी लायसन दिलेत, तात्पुरती लायसन. पण अजून कुठला त्याच्यावर हे नाही. तर मी तर ह्या मताचा सरळ आहे, जेवढे रिक्षा टॅक्सीचे संघटनावाले आहेत हे पर्यटक परवानेवाले हे करतात. ॲप काढा ना, ॲप काढा. कशाला तुम्ही सरकारला तरी? सगळी ही बेकायदेशीर करतात. आणि तुम्ही ॲप काढून दिलंसा त्या पर्यटक परवान्याला 27 रुपये नव्हतं 32 रुपये भाडं द्या ना. 40 रुपये द्या भाडं. तुमचं तुम्ही ठरवा ना. गुगलवरनं भाडं दाखवा तुम्ही. काय तुमचं सरकार करणार आहे? तुम्ही बी द्यायचं सरकारला अर्जून 5 लाख रुपये भरायचं. ॲप करायसाठी काय पैसे जास्ती लागत नाहीत. काढा जावा, निघून द्या. पुण्यात 2-3 ॲप काढा, मुंबईत काढा, सांगलीला काढा, कोल्हापूरला काढा, नागपूरला काढा आणि करून द्यात ना गोरगरिबांना धंदा. बेकायदेशीरच आहे ते, चालतात बेकायदे. आणि दुसरी गोष्ट, पर्यटक परवाना कुणाला मिळतो? एक तर हॉटेल व्यावसायिकाला, की त्याच्या हॉटेलमध्ये पर्यटक राहण्यासाठी येतात आणि त्याला तो पर्यटन करू शकतो. किंवा टूर अँड ट्रॅव्हल्स ज्याची कंपनी आहे, मग ती रजिस्टर लागते. त्याच्याकडे 5-10 गाड्या लागतात, 20-25 गाड्या लागतात. त्याचं ऑफिस असतं, यंत्रणा असते आणि त्याला ते परवाने देतात. पण हे काय केलं ह्याने? हे सगळे कंपनीवाले वगैरे ह्यांचा सगळा झोल आहे. आणि हेच लोक परमिट काढून देतात आणि ते आरटीओवाले कानाना पैसे खातात, धनानं खातात सगळे आरटीओवाले. मग खोटं लेटर पॅडवरती लिहून देतात, माझी टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे. संपला विषय. ते आरटीओवाले काय पैसे खातात आणि देतात परमिट. मग तो गाडी विकणारा, त्या कंपनीत जर तुम्ही गाडी घ्यायला गेला तर ते सरळ सांगतात, आम्ही तुम्हाला महिन्याला लाख रुपये कमवून देईन. कशाला बेभरवशी करताय? मी तर मराठी लोकांना स्पष्टच सांगून, महाराष्ट्रात तुम्ही काळी पिवळी रिक्षाचं किंवा टॅक्सीचं परमिट करा. टॅक्सीचं 4 सीटचं मिळतं, 6 सीटचं मिळतं आणि AC गाडीसुद्धा 60 परमिट मिळतं. बिंदास करा ना. शासन भाडं ठरवून देतं कायदेशीर. आणि आता तुम्हाला लेबर बोर्ड बी झालं आहे, हे मात्र कुणी विसरू नका. तर येणाऱ्या काळात आम्ही शासनाकडे एक मागणी केलेली आहे की ह्यांचं भाडं जर ठरवायचं असेल तर 70 किलोमीटरचं रेंज मिनिमम भाडं, त्या गाडीची किंमत, ड्रायव्हरचा मेहनताना, गाडीचा मेंटेनन्स, इंधनाचा खर्च, इन्शुरन्स, ह्या सगळ्या बाबीचा विचार करून मिनिमम 70 किलोमीटर स्टँड, म्हणजे गाडी तुम्हाला बुकिंग करायची असेल तर 70 किलोमीटरचं भाडं द्यावं लागेल. मग 71 किलो 72 किलो आणि एक समिती नेमा आणि होऊन द्या एकदा कायदा काय होया जाते. कारण ह्या गाड्यात चालत नाहीत. म्हणजे ऑनलाईनला जर तुम्ही हे भाडं फिक्स केलं तर होऊ शकेल ना, हा कायदा होऊ शकेल. त्यात काय फरक? आम्ही सतत मागणी केलेली, आजपासून नाही, त्या आज भाड्यांचा विषय असेल, हा सुरुवातीपासूनच आहे. खटुआ समितीने बी थोडे त्याच्यात 1-2 शब्द टाकलेले आहेत.
हाकीम समितीच्या ह्याच्यात बी थोडा 1-2 शब्द आलेला आहे. म्हणजे एस.टी. महामंडळाचं भाडं शासन ठरवतं, महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचं ठरवतं, स्कूल बसचं भाडं स्टाफ ठरवतं, RTOवाले वगैरे हे त्यांना निर्णय दिलेले आहेत, स्टँड ठरवतं त्यांच्यासाठी मुलांना नेण्यासाठी. पण पालक आणखीन स्कूल मॅनेजमेंट त्या बसचं भाडं ठरवायचं त्यांना अधिकार दिलेत. ॲम्ब्युलन्ससाठी शासनानं भाडं ठरवलं, त्यासाठी समितीसुद्धा नेमलेली होती. तर एकदा काय होऊन द्या यांचं भाडं पर्यटक परवान्याचं होऊ शकेल कायदा. नेमावी मुख्यमंत्र्यांनी समिती आणि 3 महिन्यात अहवाल द्यावा आणि 70 किलोमीटरचा मिनिमम भाडं, त्याच्यात ड्रायव्हरचा नाईट चार्ज, हॉल्ट त्याचा हेही तुम्हाला आकारणी करावी लागेल. आणि दररोजचं रनिंग किती, एखाद्यानं पर्यटनासाठी गाडी बुक केली 4 दिवसासाठी, तर त्याला मिनिमम दररोजचं किती किलोमीटर, 250 किलोमीटर रनिंग हवं आहे की किती. आणि सगळ्या ह्या पर्यटक परवान्याच्या जेवढे हे आहेत त्यांना घ्यास बोलवून समितीच्या समोर देतील निवेदन. तर येणाऱ्या काळात हा कायदा बनवू शकेल. परंतु शासन आजच्या घडीला इच्छुक नाही समिती नेमण्यासाठी, कारण यांना स्थानिक धंदाच करता येत नाही. हे पर्यटक परवाने आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद. श्यामराव मोकाशी, श्यामराव महादेव हे फेसबुक फॉलो करा. तुम्हाला RTOच्या विषयी कायद्यांच्या माहित्या मिळतील. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा, कायदे कळाले पाहिजे. धन्यवाद.